नमस्कार मंडळी. बघता बघता 10 दिवस अगदी 10 तासांसारखे भुरकन उडून गेले आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो दिवस आला. यावर्षी काही कारणांमुळे बाप्पाची सेवा मला करता आली नाही, जशी मी दरवर्षी करते. पण म्हणतात ना, मनापासून श्रद्धा आणि उपासना केली तर ती बाप्पापर्यंत पोहोचतेच. यावर्षी माझ्यासोबत असंच काहीतरी झालं. माझा लाडका बाप्पा असाच जातोय हा विचाराने मनात सारखी खंत वाटत होती. रडू येत होतं. पण विचार केला की चला आज पाठवणीच्या दिवशी तरी बाप्पाचे लाडाचे असे फेवरेट मोदक बनवून आपण बाप्पाला निरोप देऊ. म्हणजे पुढच्या वर्षी अजून जोमाने आणि अजून प्रेमाने बाप्पाचं स्वागत आणि त्याची सेवा मी करू शकेन. खरं तर आमचा गणेशोत्सव कोकणात आमच्या गावच्या घरात असतो आणि 7 दिवसासाठी हा माझा लाडका पाहुणा घरी येतो आणि माझं घर अगदी प्रसन्न करून टाकतो. इतकं छान गावी वातावरण असतं. सकाळी उठल्यावर बाप्पाची पूजा, त्याच्यासाठी नैवेद्य, संध्याकाळची आरती आणि रात्री एकटक बाप्पाकडे बघत बसणं, हे मी यावर्षी खूप जास्त प्रमाणात मिस केलं आहे. पुढच्या वर्षी ही सगळी कसर भरून काढेन, बाप्पाची सेवा त्याच जोमात करेन, हीच आता बाप्पाच्यांनी प्रार्थना आहे. अशा प्रकारे मी बाप्पासाठी छान असे नैवेद्याचे मोदक बनवायला घेतले होते. संध्याकाळ झाली होती, कारण आज आमच्या घरी अजून एक लाडका पाहुणा आला होता, माझी नणंद, आणि त्याचं 2 महिन्याचं गोंडस बाळ आमच्या घरी आलं होतं. तर त्याच्यासाठीही गोड काहीतरी मला बनवायचं होतं. सो विचार केला मोदक आहेतच, सो आपण आज मोदकच करूया त्याच्यासाठी. पण तो खाणार नाही, पण त्याच्या आई थ्रू तर त्याच्याकडे ते जाईलच. आणि अशा प्रकारे छान मोदक केले. निरोप देता देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. पुढच्या वर्षी याच जोमात घरी या. काही चुकलं माकलं असेल त्याची माफी मागते. आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. थँक्यू सो मच.